हो मॅडम, एवढं काय केलं तुम्ही की आमचा बेडच मोडला? ए ग बसतो का? त्यांनी काय मोडला नाही बेड. त्यांनी नाही केलं तर तुम्ही केलंय होय? अरे आम्ही दोघांनी बी नाही मोडला. तुमचा बेडच नाजूक आहे, त्याला आम्ही तर काय करू? वाघमारे, अहो तुम्ही उगाच मनाला नका लावून घेऊ. आपल्याला माहिती आहे ना की आपण काय केलं नाही. मग कशाला उगाच मनाला लावून घेताय? दुर्लक्ष करा यांच्याकडे. ए भावा, तुला खरंच सांगतोय, हे तुमचा बेड आहे ना नाजूक होता. आम्ही काय मुद्दाम मोडलेला नाही. आता आम्हाला दुसरी रूम देशील का? निर्भेटच्यातून सत्याच्यात जर खरंच नवरा बायकोचं नातं झालं तर माझा लेक कायमचा दूर जाईल माझ्यापासून. काहीतरी करावंच लागेल मला. अरे काय आम्ही बोलते ना जरा, काय तुझं मध्येच? हो, काय झालं? तुझ्यासाठी लई आनंदाची गोष्ट आहे बघ. काय? मम्मी, अगं आपल्या मंजीनं घटस्फोट घेतला. काय? अरे काय सांगतोयस? तुला कोणी सांगितलं? मम्मी, मंजीनं सांगितलं. सत्यानं तिला घटस्फोट दिला. मम्मी, ती तुला भेटायला आली बाहेर. काय? मंजू आल्या? मंजू? मंजू तू आलीस? मंजू मला माफ करा. आणि तू लई गुणाची पार निघलीस बघ. तू माझ्या शब्दाचा मान ठेवलास. आता तू अजिबात काय काळजी करू नगस. आता तू फक्त बघच तुझं आणि डीजाचं किती थाटामाटात लगीन लावून देते. माझी गुणाची पार्टी. म्हणजे काय झालं ओरडायला? अयो लय घाणेरडं सपान पडलं. कसलं सफर. नाही नाही नाही, मी नाही असं होऊन देणार. असं नाही होऊन देणार अजिबात. काय झालं? काय नाही होऊन देणार. काय बी काय बरळतीये? तू का ओरडतोय? काय झालं? तुम्ही पडलात अंगावर. तुझ्या अंगावर पडलं होय? मला वाटलं गादी होती. हे दोन्ही सेम आहे ना? काय आहे? वाघमारे, वाघमारे, कुठे गेले असतील वाघमारे? वाघमारे, सत्य काय झालं? एवढा कावरा बावरा का झालास? अहो तुम्हाला किती आवाज देतो तुम्ही ओका नाही दिली. अरे मी आंघोळ करत होते, आवाजच नाही आला आत. अच्छा, मला वाटलं तुम्ही मला सोडून गेला का काय. घाबरलो ना मी. मग त्यात एवढं घाबरायचं काय? एक दिवस खरंच हरवले तर काय करशील मग?
हा कुणाचा ड्रेस आहे आणि माझ्या बॅगेत कसा आला? चुकून मी दुसऱ्या कुणाचा ड्रेस तर बॅगेत नाही टाकला, पण कुणाचा असेल? काय हो वाघमारे, अहो अजून आवरला नाही होय तुम्ही? अरे तयार होतच होते, पण हे बघ हा ड्रेस माझा ड्रेस नाही हा, आणि माझ्या बॅगेत होता. तुमच्या बॅगेत होतं ह्यो? बाकी काय बी असू दे वाघमारे, पण ड्रेस छान आहे की, घालून बघा एकदा. तो काय वेळ बघेल, मग तुला इम्प्रेस करायचा प्रयत्न करेल, कुठल्या तरी फॅन्सी ठिकाणी घेऊन जाईल, गिफ्ट देईल, खूप गोड वागेल तुझ्याशी, तुझ्याशी नकळत रोमॅन्टिक बनायचा प्रयत्न करेल. पण तू अजिबात भुलायचं नाहीस म्हणजे एक विचार कर ना, तुम्ही दोघं तिकडे फिरताय, मस्त मज्जा करताय, फोटोज काढत बसलाय. जर उद्या हेच फोटोज कोर्टात आले तर काय करणार आहेस का तू? मग मिळणार आहे का तुम्हाला घटस्फोट? सत्या, तू तर ठेवला नाहीस ना माझ्या बॅगेत तो ड्रेस? हो वाघमारे, मी कशाला ठेवू? इथं माझी बॅग भरूपर्यंत मला केवढे कष्ट पडलेत माहितीये का? मी काय नाही ठेवला. अहो खरंच मी दिलेला नाही. उगाच डाऊट घेऊ नका माझ्यावर. तुम्हाला माझ्यावर काय भलताच संशय येत नाही ना? संशय नाही, असं सहजच विचारलं. तुला आवडतंय ना सरप्राईज द्यायला? ठीक आहे, पण उगाच असं संशय घेऊ नका माझ्यावर. तुम्हाला बी माहिती आहे, तुम्हाला फिरायला मिळू दे म्हणूनच आलोय मी इथं. वाघमारे, आता तर माझ्यावर डाऊट घेऊच नका. अहो हे बघा, माझ्या बी बॅगेत नवीन कपडे आहेत. हे माझे नाहीतच. कुणीतरी शाळा केलं आपल्यावर. मुद्दाम ना हे कपडे आपल्या बॅगेत ठेवले. पण कुणी ठेवलं असणार? पप्पा? नाही, पप्पा नाही. त्यांना असलं काही सुचणार नाही.